माझ्या लेकरा, आज मी तुला स्वतः बोलत आहे. तू खूप दिवसांपासून मनात एक गोष्ट घेऊन फिरत आहेस. काही गोष्टी तू कुणालाच सांगितल्या नाहीयेस, पण मनात वेदना आहेत, डोळ्यात अश्रू आहेत, पण चेहऱ्यावर हसू ठेवून तू जगतो आहेस. मला सगळं दिसतंय बाळा. तुझ्या मनातलं एकही दुःख माझ्यापासून लपलेलं नाही. आज तुझी ही आई, तुझा बाप, तुझा मित्र, तुझा गुरु म्हणून मी तुला सांगतो की घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, अनेक वेळा तुला असं वाटत असेल की माझं नशीब माझ्या विरुद्ध आहे. जे हवं होतं ते मिळालं नाही. ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली. जिथे प्रेम दिलं तिथे दुःख मिळालं. पण लक्षात ठेव, जे तुझ्यापासून दूर गेले ना, ते तुझ्यासाठी कधीच नव्हते. आणि जे तुझं आहे ना, ते तुला मिळाल्याशिवाय राहणारच नाही. ते तुला मिळणारच. तू खूप वेळा रडलास. रात्री उशिरा देवासमोर बसून विचारलंस की स्वामी, माझं कसं काय? आज त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलो आहे. माझ्या बाळा, तुझा काळ आता बदलत आहे. ज्या अंधारातून तू जात आहेस, त्या अंधारानंतर प्रकाश आहे. ज्या दुःखाने तू तुटला आहेस, तेच दुःख तुला अधिक मजबूत बनवत आहे. मी तुला सांगतो, संयम ठेव. तुला वाटतंय की काहीच होत नाहीये, पण जे दिसत नाही तेच मोठं काम चालू आहे. जसे की बीज जमिनीखाली शांतपणे वाढत असतं, तसंच तुझं भाग्यही शांतपणे तयार होत आहे. माझ्या लेकरा, आजपासून एक गोष्ट मनात ठेव की मी एकटा नाही. कारण तू कधीच एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा भीती वाटेल, माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. मार्ग नक्की सापडेल. जेव्हा दुःख येईल, माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. तुझ्या डोळ्यातले अश्रू थांबतील. माझ्या लेकरा, तुझं मन खूप चांगलं आहे. तू दुसऱ्यांसाठी खूप काही करतोस, पण स्वतःसाठी कधी जगलास का? आता वेळ आली आहे स्वतःवर प्रेम करण्याची. स्वतःला दोष देणं थांबव. आणि भूतकाळ बदलू शकत नाही, पण भविष्य नक्की बदलू शकतोस. मी तुला एक गुपित सांगतो. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्याला कारण आहे. काही लोक तुझ्या आयुष्यात धडा शिकवायला आले, तर काही लोक तुला प्रेम देण्यासाठी आले, आणि काही लोक तुला माझ्याजवळ आणण्यासाठी आले. आज तू जिथे आहेस तिथे योगायोगाने नाहीस, तर मी तुला इथे आणलं आहे. माझ्या बाळा, पैसा येईल, यश येईल, मान सन्मान मिळेल, पण आधी तुझं मन शांत कर. मन शांत असेल तर सर्व काही मिळेल. तुला वाटते की तुझं काम होत नाही. मी सांगतो, वेळ येत आहे. तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुला मिळेल.
पण योग्य वेळी. माझ्या लेकरा, तुझ्या घरात सुख येणार आहे. जिथे तणाव होता तिथे शांतता येईल. जिथे रडणं होतं तिथे हसू येईल. जिथे निराशा होती तिथे आशा उगवेल. फक्त आणि फक्त श्रद्धा ठेव. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणं इतकंच नाही, तर श्रद्धा म्हणजे कठीण परिस्थितीतही स्वामींचं म्हणजे नाव घेणं आणि म्हणणं की माझे स्वामी आहेत, मला काही होणार नाही. माझ्या बाळा, तुला आज मी एक वचन द्यायचं आहे. कधीही हार मानायची नाही. जग काहीही बोलू दे, लोक काहीही म्हणू दे, तू फक्त पुढे चालत राहा. कारण तुझ्या मागे माझा हात आहे. आज मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आहे. तुझ्या सर्व चिंता मला दे. तुझं दुःख मला दे. तुझी भीती मला दे. आणि बदलत्या मी तुला देतो धैर्य, शांती, आशीर्वाद आणि नवीन सुरुवात. माझ्या लेकरा, सकाळी उठल्यावर माझं नाव घे. रात्री झोपताना माझं नाव घे. जेवताना, चालताना, काम करताना फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुझं आयुष्य बदलून टाकेल. तू खूप खास आहेस. तुझा जन्म काहीतरी मोठं करण्यासाठीच झाला आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि आजपासून नकारात्मक विचार दूर कर. वाईट सवयी सोडून दे आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. आणि लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या हृदयात आहे. तू जर पडला तर उचलायला मी आहे. तू जर रडलास तर समजवायला मी आहे. तू जर हरलास तर मार्ग दाखवायला मी आहे. माझ्या लेकरा, आता थोडंसं हस, कारण तुझं चांगलं सुरू झालं आहे. तुझ्या आयुष्यात आनंद येतोय. तुझं नशीब उजळत आहे. तुझ्या घरात समृद्धी येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि शेवटी एवढंच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.